नमस्कार मित्रांनो, मी किरण कांबळे आपले स्वागत करतो आपल्या सागर कम्प्युटर उदयनगर मराठी यूट्यूब चॅनलला। दररोज शासकीय योजनांच्या नवनवीन माहितीसाठी तसेच नोकरी संदर्भातील जाहिरातीसाठी व शैक्षणिक संदर्भातील सर्व माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। 10वी नंतर डिप्लोमा ॲडमिशन, 10वी नंतर तुम्हाला डिप्लोमासाठी ॲडमिशन करायचं असेल तर डिप्लोमा म्हणजे SSC डिप्लोमाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे, म्हणजे पॉलीचे ॲडमिशन चालू झालेले आहे। तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। पॉली ॲडमिशन, पॉली 2024.DTE महाराष्ट्र या वेबसाईटवर येऊया आपण। या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिसत असेल खाली। तर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करून तुम्ही तेथे तुमचं पूर्ण नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर, या ठिकाणी तुम्ही तुमचं स्टेट, नंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाकून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुमच्या मोबाईलवर एक यूजर ID आणि पासवर्ड येईल। तो यूजरनेम आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून नंतर कॅप्चा प्रेस करून तुम्ही लॉग इन करून तुमच्या फॉर्मवर येऊ शकता। येथे तुमचा फॉर्म ओपन झालेला आहे, त्यामध्ये स्क्रूटिनी मोड दिलेले आहेत पहा। तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे स्क्रूटिनी आहे, जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तुमचं, ते 2 टाईपमध्ये आहे। एक ई स्क्रूटिनी आहे आणि एक फिजिकल स्क्रूटिनी आहे। तर यापैकी तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेऊ शकता। तर आपण या ठिकाणी ई स्क्रूटिनी घेऊया। त्यानंतर ई स्क्रूटिनी घेतल्यानंतर सेव्ह मोड सिलेक्ट करूया। केल्यानंतर तुमचा स्टेट आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया। मी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर सेव्ह आणि प्रोसेस करूया। सेव्ह आणि प्रोसेस केल्यानंतर या ठिकाणी तुमचे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास SSC, म्हणजे तुमची 10वी ज्या जिल्ह्यातून झालेली आहे तो जिल्हा आपण सिलेक्ट करूया। त्यानंतर सिलेक्ट तालुका फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास SSC, म्हणजे SSCच्या तालुक्यामधून तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात तो तालुका सिलेक्ट करूया। त्यानंतर ज्या शाळेमधून तुम्ही SSC उत्तीर्ण झालेला आहात त्या शाळेचं नाव आणि ॲड्रेस आपण या ठिकाणी टाकूया। त्यानंतर या ठिकाणी तुमचं होम डिस्ट्रिक्ट आलेलं आहे। त्यानंतर सेव्ह करून आपण पुढच्या पेजवर जाऊया। सेव्ह केल्यानंतर तुमच्यासमोर रिझर्व डिसिशन म्हणजे आरक्षण निर्णय हे एक पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे। कास्ट सिलेक्ट केल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमची कास्ट म्हणजे कुठली कास्ट आहेत, म्हणजे जे सबकास्ट इथं सिलेक्ट करून त्यानंतर खाली इथे पर्सन विथ डिसॅबिलिटी डिटेल्स विचारलेलं आहे। जर तुम्ही अपंग वगैरे असाल तर तेही तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। त्यानंतर या ठिकाणी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहेत काही, त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे जर तुमची कास्ट रिझर्व असेल तर तुम्हाला एक नॉन क्रिमिलियर त्यासोबत असणे गरजेचे आहे आणि ते 31/3/2025 पर्यंत व्हॅलिड असणे गरजेचे आहे, नॉन क्रिमिलियर। तर त्यानंतर आपण हँडिकॅप नो करूया, डिफेन्स डिटेलमध्ये नो करूया, ऑर्फन डिटेल नो करूया। त्यानंतर या ठिकाणी आता नॅशनॅलिटीचं प्रूफ विचारलेलं आहे। तुमच्याकडे नॅशनॅलिटी आहे का, डोमिसाईल आहे का, किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट आहे का, किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे का, किंवा इंडियन पासपोर्ट आहे का, यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही सेव्ह करू शकता। मी स्कूल लिव्हिंग सिलेक्ट केलं आणि सेव्ह करून समोरच्या पेजवर आपण जाऊया।
त्या ठिकाणी तुम्हाला SSC बोर्ड विचारत आहे, कुठल्या बोर्डमधून तुम्ही SSC उत्तीर्ण झालेला आहे ते बोर्ड निवडायचं आहे. त्यानंतर पासिंग इयर निवडायचं आहे, पासिंग कधी झाला, तुम्ही 10वी पास कधी झालात ते वर्ष सिलेक्ट करून त्यानंतर तुम्ही तुमचं पूर्ण नाव जसं मार्कशीटवर आहे तसं या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर आईचं नाव फिल करणे गरजेचं आहे. आईचं नाव झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला खाली इथे सीट नंबर विचारलेला आहे. SSCचा सीट नंबर इथे तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे. मी SSCचा सीट नंबर या ठिकाणी टाईप करतो आहे. त्यानंतर तुम्हाला SSCमध्ये टेक्निकल विषय वगैरे असतील तर त्या ठिकाणी यस करून तुम्ही यस किंवा नो करू शकता, नसतील तर नो करा. मी रोल नंबर टाकून या डिटेल्स सर्व चेक केल्या. त्यानंतर तुमचे मार्क्स वगैरे व्यवस्थित चेक करून घ्या. ठीक आहे. वी सिलेक्ट येस इफ द फेच मार्क्स इज करेक्ट. जर तुमचे मार्क्स बरोबर असतील तर यसवर क्लिक करून तुम्ही समोर जाऊ शकता. त्यानंतर SSC टेक्निकल आहे का, नो आहे. इंटरमिजिएट आहे का, आपण नो केलं आहे. 12th आहे का, HSC आहे का, असेल तर यस, नसेल तर नो करू शकता. ITI आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. त्यानंतर डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे. या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ व्यवस्थित फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला जेंडर विचारलेलं आहे, जेंडर तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ॲन्युअल इन्कम विचारलेला आहे. त्यानंतर रिलिजन आहे, रिलिजन नंतर मदर टंग विचारलेला आहे तुम्हाला, त्या ठिकाणी मदर टंग सिलेक्ट करा. नंतर खाली आल्यानंतर तुम्हाला TFWS विचारलेला आहे. TFWS तुम्ही यस केलं तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागेल, जर नसेल इन्कम तर तुम्ही नो करा. त्यानंतर तुम्ही ग्रामीणमध्ये आहात का शहरीमध्ये राहता ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे, ॲड्रेस. त्यानंतर स्टेट, नंतर डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज सिलेक्ट करून पिनकोड टाकून तुम्ही खाली मोबाईल नंबर वगैरे चेक करून घ्या. त्यानंतर तुमचा ईमेल ID पण दिलेला आहे खाली, तो ईमेल ID व्यवस्थित चेक करून सेव्ह अँड प्रोसेस या बटनवर क्लिक करून आपण नेक्स्ट पेजवर जाऊया. नेक्स्ट पेजवर गेल्यानंतर तुमच्यासमोर फोटो आणि साईन अपलोड करण्याचा एक ऑप्शन विचारते. या ठिकाणी तुम्हाला तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. ठीक आहे, पासपोर्ट साईज फोटो आणि साईन. मी पासपोर्ट साईज फोटो आणि साईन अपलोड केली. अपलोड केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्मची अशी प्रिंट ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही तुमचे पूर्ण डिटेल्स बघू शकता. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. फॉर्म भरताना ज्या डॉक्युमेंट्स आपण दिलेले आहेत त्या डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक चलन विचारलं जाईल. ते चलन पेड केल्यानंतर तुमचा फॉर्म कन्फर्म होईल. तर मी या ठिकाणी डॉक्युमेंट्स, कॅन्डिडेटच्या डॉक्युमेंट्स आपल्याकडे सध्या नाही आहेत, त्यामुळे डॉक्युमेंट्स मी अपलोड केलेले नाही आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. आणि पॉली ॲडमिशन संदर्भातील काही त्रुटी असतील किंवा काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तुमचे, तर तुम्ही कॉमेंट्समध्ये मला त्याविषयी माहिती विचारू शकता. धन्यवाद.